जय जय रघुवीर समर्थ। बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा। घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 167 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ आम्हाला गेल्या काही श्लोकांमधून सदा संगती सज्जनाची धरावी, ही सज्जन संगती जीवनाच्या लौकिक आणि पारलौकिक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने क्रांती घडवून आणते। सज्जन संगतीच्या आधाराने हे लोभी जीवन निर्लोभी कसं होतं, हे मोहाने आसक्त असलेलं जीवन निर्मोही कसं होऊ शकतं, याचं चिंतन आपण गेल्या 2 श्लोकांमध्ये बघितलं। समर्थांनी अतिशय स्पष्ट सांगितलं की अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा, बळे भ्रांती है जन्म चिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी। या अहंकारापायीच मनुष्य या प्रपंचामध्ये आसक्त होतो। या अहंकाराचा विस्तार म्हणजेच प्रपंच आहे आणि त्यातून हे मोहाचे पाश जे आम्ही सर्वांशी बांधतो, हेच आमच्या जीवनामध्ये पुनश्च आम्हाला जन्म मृत्यूच्या चक्राचं कारण ठरतात। हे समर्थ आम्हाला सांगत आहेत। सज्जनो, केवढा मोठा आम्ही स्वतःला त्रास करून घेतो या मोहापायी, हे तर आपल्याला पदोपदी दिसतच आहे। अशा या सत्संगतीचं महत्त्व समर्थ आम्हाला आजच्या या सत्राच्या अंतिम टप्प्यामध्ये, म्हणजे अर्थात ही 4 श्लोकांची मालिका सदा संगती सज्जनाची धरावी या आधाराने सांगतायत। अर्थात यानंतरचे 1-2 श्लोक समर्थांनी संत संगतीवरती सांगितलेले आहेत, परंतु त्याचं अंतिम चरण बदलल्यामुळं आपण त्यांना ह्या सत्रामध्ये धरत नाही। सदा संगती सज्जनाची धरावी। आजच्या श्लोकामध्ये समर्थ माऊली काय म्हणत आहे? बरा निश्चयो शाश्वताचा करावा। शाश्वत काय आहे हे आपल्या जीवनामध्ये जाणून आपण ते प्राप्त करण्याचा निश्चय करणं म्हणजे सत्संगती आहे। बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा। अज्ञानवश आमच्या अंतरंगामध्ये निर्माण झालेले अनेक संदेह असतात। या संदेहांना विसरून जावं आणि वर्तमानात कसं राहावं? घडीने घडी सार्थकाची करावी। प्रत्येक क्षण अमूल्य आहे, त्या प्रत्येक क्षणाला सार्थकत्व करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहावं। आणि हे सगळं कधी घडेल? जेव्हा सदा संगती सज्जनाची धरावी। समर्थांनी 3 गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत। बघा, आम्ही सगळी मार्ग करणारी मंडळी आहोत, पारमार्थिक पांथस्थ आहोत, अध्यात्म जगणारी मंडळी आहोत। हा एक प्रकारे अभ्यासच आहे आणि कुठलाही अभ्यास म्हटलं की लहानपणीचे दिवस आठवतात की जेव्हा वार्षिक परीक्षेचा निकाल वर्गामध्ये दिला जायचा प्रगती पुस्तकाच्या आधाराने, आणि मग एक एक नंबर उच्चारला जायचा आणि आपलं प्रगती पुस्तकाचा नंबर जवळ आला की धाकधूक वाढायची, काय असेल कसं असेल माहीत नाही। आणि मग ते प्रगती पुस्तक हातात पडलं की पहिल्यांदा सगळे ते मार्क मनापासून वाचायचे, किती झाले, कसं झालंय,
कशात कमी पडले, हा जसा एक उत्साह जीवनाला प्रेरणा देणारा असायचा. सज्जनो, आजच्या काळामध्ये या ना एक प्रकारे ज्या ग्रेडेशन सिस्टममुळं या प्रगती पुस्तकांचं ना खरं महत्त्वच कमी झालं. आजकाल ते A+, B+, C+ ह्या सगळ्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा या प्रगती पुस्तकाची जी गंमत आम्ही अनुभवली आहे ना, ती आजच्या काळातल्या मुलांना अनुभवता येत नाही. अर्थात तो विषयांतराचा भाग नाही, पण मला जे उदाहरण आपल्याला सांगायचं आहे ते असं आहे की जसे प्रगती पुस्तक अनुभवणं, यामधून आपण खरंच किती पुढे गेलेलो आहोत हे जसं अभ्यासणं हे आनंदाचं असायचं, मला असं वाटतं की अध्यात्मामध्ये जर प्रगती पुस्तक मिळालं तर, की बाबा तुम्ही इतके वर्ष साधना करत आहात, जप करत आहात, सद्गुरूचे तुम्ही झालेले आहात, तर मग तुमच्यामध्ये काय नेमका बदल होणं अपेक्षित आहे, काय नेमकं तुमच्यामध्ये स्थित्यंतर होणं गरजेचं आहे. आणि हे प्रगती पुस्तक बाहेरून कोणी देत नाही. ठीक आहे, सद्गुरूला तर सगळं माहितीच आहे, कारण तो अंतर्यामी आहे, तो तर सगळं आमच्या हृदयातले भाव जाणतो. पण जर तुम्हाला तुमचं प्रगती पुस्तक अनुभवायचं असेल, सेल्फ असेसमेंट करायची असेल, स्वतःचं ग्रेडिंग करायचं असेल, तर हा 167वा श्लोक साधकाने नित्य आपल्या स्मरणामध्ये ठेवावा. बघा, 3 गोष्टी सत्संगतीमधून आपल्या जीवनामध्ये स्थित्यंतर घडवून आणतात. आणि मग याचा साधा सरळ अर्थ असा आहे की या 3 गोष्टींमध्ये तुम्हाला जेवढं प्रावीण्य मिळालेलं आहे, दॅट इज इक्वली प्रपोर्शनेट टू द सत्संगती. तुम्ही तुमच्या गुरुला किती घट्ट अंतःकरणात धरलेलं आहे ते या 3 गोष्टींमध्ये असलेल्या तुमच्या मार्कांवरून तुम्ही ठरवायचं. गुरुनी तर तुम्हाला स्वीकारलेलंच आहे, नो डाऊट, पण तुम्ही गुरुला किती स्वीकारलेलं आहे त्याचं प्रमाणपत्र या 3 गोष्टींवरून तुम्हाला मिळतं. कुठल्या 3 गोष्टी आहेत? पहिली गोष्ट, बरा निश्चयो शाश्वताचा करावा. परमार्थ करत असताना पहिली या प्रगती पुस्तकामधली ग्रेडेशन सिस्टमचा प्रश्न आहे की आज माझं जीवन जगण्याचं ध्येय काय आहे, कशासाठी मी जगतोय, काय मला प्राप्त करायचंय. आपण हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारावा. आणि समर्थांना अभिप्रेत उत्तर आहे की मी आता भगवंतासाठी जगतोय, रामासाठी जगतोय, नामासाठी जगतोय, त्याच्या प्राप्तीसाठी जगतोय. ही अत्यंतिक प्रामाणिक भावना हे फर्स्ट क्लास विद्यार्थ्याचं उत्तर असलं पाहिजे. बघा, आपल्यापैकी अनेक मंडळींना जीवन जगण्याचं प्रयोजनच माहित नाही, का जगतोय. बहुतांश लोकांचं उत्तर असतंय, मरत नाही म्हणून जगतोय. ही वस्तुस्थिती आहे, मरत नाही म्हणून जगतो, ही वस्तुस्थिती आहे. पण या प्रवासामध्ये जे आम्हाला या भगवंताने पाठवलंय, या प्रवासामध्ये काहीतरी प्राप्त करायला पाठवलंय ना, ते आम्ही घेतलं का? देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, हे जेव्हा समर्थ आम्हाला सांगतात, तेव्हा ती देहबुद्धीपासून आम्ही खरंच आत्मबुद्धीच्या दिशेने निघालो आहोत का? आणि आम्ही कुठं निघतो, कुठं पोचतो, जे ध्येय आम्ही ठरवतो ते आम्ही त्या दृष्टीने विकास करत असतो. त्यामुळे संत नेहमी एक गोष्ट सांगतात, जो चालायला निघाला तो पोहोचतो. कोणी कमी वेळात पोहोचेल, कोणी जास्त वेळात पोहोचेल, पण पोहोचेल नक्की. पण कोण पोहोचणार नाही? ज्याच्या जीवनामध्ये तिकडं पाऊल टाकायची त्याची इच्छाच नाही, तो कधीच पोहोचणार नाही. आणि कोण पाऊल टाकत नाही? ज्याला आपलं ध्येय कळत नाही. आम्ही परमार्थ करतोय, पण परमार्थामध्ये आम्हाला खरंच हे ध्येय कळालंय? काय प्राप्त करण्यासाठी म्हणून हा मनुष्य जन्म मिळालाय हे सत्संगतीनेच कळतं. म्हणून आमचे ब्रह्मानंद महाराज मोक्ष प्राप्तीच्या रहस्याच्या पहिल्या वाक्यामध्ये लिहितात, सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी आणि तीव्र इच्छा असेल. या 2 गोष्टी प्राप्त करायच्या, सद्गती आणि परमपद. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंताने देखील हे सांगितलंय की अशा धामामध्ये तुम्ही या मनुष्य जन्मातून जिथून तुम्हाला परत यावं लागणार नाही. सज्जनो, एवढा अधिकार या मनुष्य जन्मामध्ये आहे, पण हा कोणाला मिळेल? जो त्यासाठी प्रयत्नशील असेल तो. आम्ही प्रयत्नशील आहोत का? नाही असं नाही म्हणता येणार, पण ठीक आहे, बघूत करूत या सगळ्या प्रोक्रॅस्टिनेशन
या स्थितीमध्ये आहेत, प्रलंबित करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि आम्ही ज्या समर्थांचं चिंतन ऐकतोय, विचार ऐकतो ना, त्यांच्यामध्ये कुठेही प्रलंबितपणा नाही आहे. याच जन्मी येणोची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चळे स्वरूपाकारे. या जन्मात रोकडी प्रचिती घ्या, उदारीचा व्यवहार करू नका, हे समर्थांचं सांगणं. पण हे कोणाला जमवायचं, कोणाला प्राप्त व्हायचं? जो त्या बरा निश्चयो शाश्वताचा करावा या स्थितीला जाईल. आणि तो निश्चय कोण करेल? ज्याने संत संगतीला धरलंय. तोच आपल्या महाराजांना प्रार्थना करेल की महाराज, तो राम मला दाखवा हो, त्या रामाचं दर्शन मला घडवा हो स्वामी. तो राम ज्याच्यावरती आपण आपला जीव ओवाळून टाकला, तो हृदयस्थ असलेला आत्माराम प्रभो मला दिसेल का हो, मला प्राप्त होईल का हो? सज्जनो, ही तळमळ लागणं म्हणजे बरा निश्चयो शाश्वताचा करावा. तळमळ नसेल तर हे केवळ शब्दाचे बुडबुड आहेत. आणि जिथं तळमळ आहे तिथंच खरी इच्छा आहे. जिथं तळमळ आणि खरी इच्छा आहे तिथं कृती आहे. समर्थ त्यामुळं आपल्याला पहिलं प्रगती पुस्तकामध्ये प्रश्न विचारतात की तुम्हाला खरंच तशी तळमळ लागली आहे? खरंच तशी तुमच्याकडून उत्कट इच्छा होऊन साधना घडतीये? तुम्हाला खरंच असं वाटतंय की पुन्हा जन्माला यायला नको? हे सगळे प्रश्न आपण आपल्या स्वतःला विचारा. प्रामाणिकपणे त्यामध्ये 10 पैकी स्वतःला मार्क द्या. आणि ते जेवढे पर्सेंटाईल असतील तेवढा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सत्संगत करत आहात. हे स्वतःचं स्वतः प्रगती पुस्तक तपासा. दुसरी गोष्ट, म्हणे दास संदेह तो विसरावा. आता इथं संदेह हा असा समर्थांनी एक व्यापक शब्द वापरलाय. त्या संदेहामध्ये, त्या गाठोड्यामध्ये मला अनेक गोष्टी सापडत आहेत, अनेक गोष्टी. पहिली गोष्ट, हा प्रपंच कसा होईल, हा देह कसा चालेल, याचा अंतकाळ कसा असेल, या सगळ्या भ्रांती हे या संदेहाचं एक स्वरूप आहे. या दृश्याच्या आधाराने अनेक संदेह आमच्या अंतरंगामध्ये आहेत. मुलाबाळांचं कसं होईल, यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल, पैसा मिळेल का नाही, हे संदेहाचे सगळे वरवरचे बुडबुडे आहेत. पण जसं मी नेहमी आपल्याला सांगतो की एखाद्या माणसाला जर 3-4 दिवसापेक्षा जास्त वेळ ताप येत असेल तर डॉक्टर काय करतात? ब्लड टेस्ट करतात. आणि ब्लडमधून तो नेमका कुठला व्हायरस, कुठला बॅक्टेरिया त्याला त्रास देतोय यावरती ते जसं नेमकं औषध देतात, त्याप्रमाणे समर्थ म्हणतात की हे असे अनेक संदेह आहेत. पण या संदेहाचं नेमकं कारण काय आहे? कशामुळे तुम्हाला हे संदेह होत आहेत? त्या संदेहाचं नेमकं कारण आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आरतीमध्ये दररोज म्हणतो, मी जीव हा भ्रम द्वैत पसारा. मी जीव आहे हा मला संदेह झालाय. या संदेहाच्या मुळं मला काही केल्या या इतर दृश्यातल्या संदेहापासून स्वतःला सोडवता येत नाहीये. आणि जोपर्यंत या जीवात्मक पातळीवरती मी आहे तोपर्यंत मनुष्याचे संदेह हे संपूच शकत नाहीत. जोपर्यंत या जीव या पातळीचं तो उच्चाटन करत नाही, ज्याला समर्थांनी, श्री महाराजांनी भ्रम म्हटलंय, मी जीव हा भ्रम, हा भ्रम आहे मला झालेला. जसं एखाद्या माणसाला सन्निपात झाला, खूप ताप डोक्यात गेला की जसं त्याला भ्रामक वस्तू दिसू लागतात ना, तसं आम्हाला हा सगळा दृश्य जगाचा कारोबार दिसतोय. कारण आम्हाला या जीवरूपी सान्निपाताने, या संदेहाने आम्हाला घट्ट धरलंय. आणि अहम ब्रह्मास्मी तत्वमसी या सगळ्या महावाक्यांचा एकच अर्थ आहे की तू तो आहेस, तू तो आहेस. हे सत्संगतीच्या आधाराने आम्ही खरंच आमच्या अंतरंगामध्ये धारण केलंय का हो? अरे तू स्वतःच परमेश्वर आहेस, तू स्वतःच राम आहेस. तू अकारण स्वतःला या देहाच्या आधाराने जीव मानून बसलाय. अरे तू समर्थाचे लेकरू, अभिमाने घेतला संसारू, अभिमान टाकीता पैल पारू, पावशील बापा. समर्थ आत्मारामामध्ये त्याग निरूपणामध्ये आम्हाला सांगतात की हे फक्त तू तुझ्या भ्रामक कल्पनेने मांडलेलं हे जाळं आहे. आणि या जाळ्यातून सुटण्यासाठी मूळतः मी जीव आहे या भ्रमाला जर तू सोडलंस तर सगळे भ्रम आकाशामध्ये उडून जातील. पण आपण म्हणाला, हो दादा हे जमत नाही ना, जमत नाही. काय करावं मग याला?
सज्जनो, सत्संगती ही गोष्ट संपूर्ण उत्तर देणारी आहे. तुम्हाला नाही जमत आहे ना, बघा तुम्ही असा विचार करा, बघा आपण आपल्या गुरुला किती खालच्या पातळीवर आणावं. आपण रेल्वे स्टेशनवर जातो कुठेतरी प्रवासाला आणि आपल्याकडे खूप सामान आहे, खूप सारं सामान आहे. मग आपण काय करतो, एखाद्या कुलीला बोलवतो. तो कुली आपल्या डोक्यावरती, काखेमध्ये, खांद्यावरती, पाठीवरती सगळं सामान घेतो आणि म्हणतो, साहेब तुम्ही निवांत चाला, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला अगदी रेल्वेमध्ये तुमच्या जागेवर जाऊन बसून सामान सगळं लावून देतो, काही काळजी करू नका. हे संत मंडळी देखील अशीच आहेत. काय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग डोळ्यासमोर येतो की आईप्रमाणे हे संत मंडळी आपल्याला सांभाळतात, की तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. या आईच्या हृदयाप्रमाणे त्यांच्या हृदयात कळवळा असतो. बघा, या जीवरूपी अवस्थेमुळे, या भ्रमामुळे आम्हाला संदेह निर्माण झालाय ना, की याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, प्रपंचाचं कसं होईल, माझं कसं होईल. खूप सारं लगेच झालंय तुमच्याकडं, खूप लगेच झालंय. महाराज म्हणतात ते सगळं माझ्याकडे सोपवा, मी घेतो त्याचा भार. मी तुमच्या जीवनाचा सगळा भार घेतो, तुम्ही फक्त नाम घ्या, मी तुमचा सगळा प्रपंच चालवतो, तुमच्या कल्पनेपेक्षा चांगला चालवतो. अजूनही काय पाहिजे. मला वाटतं निदान हा मार्ग तरी आम्हा जीव पातळीवरच्या लोकांना जमला पाहिजे ना. म्हणे दास संदेह तो विसरावा. माझ्या जीवनाचं कर्ता कोण आहे? माझा गुरु आहे. तो काय करेल? सगळं चांगलंच करेल. जे घडेल कबूल आहे. बस आपण निवांत राहायचं आहे. आणि या निवांतपणामध्ये काय करायचं? घडीने घडी सार्थकाची करावी. आता या दुसऱ्या प्रश्नाचं प्रगती पुस्तक स्वतः परत लिहा, की आपण खरंच महाराजांवरती प्रपंच सोपवलाय का? आणि जर तो सोपवला असेल तर काळजी न लागणं हा या प्रपंचाचा गुणधर्म, अर्थात या तत्वाचा गुणधर्म तुम्हाला अनुभवायला यायला पाहिजे. आणि तिसऱ्या टप्प्यावरती घडीने घडी सार्थकाची करावी. आपली साधना, आपलं नाम, भगवत चिंतन हे या 24 तासामध्ये किती वेळ आपण करत आहोत. केवळ गुरुचा अनुग्रह आहे म्हणून 5 माळा करून टाकल्या, हा जर आपण संबंध त्याच्याशी ठेवणार असू तर घडीने घडी शाश्वताची करावी. या परीक्षेमध्ये आम्ही कधीच उत्तीर्ण होऊ शकणार नाही सज्जनो, कधीच. अहो, आज जर त्याने सगळा भार उचललाय, तुम्हाला काहीच करायला ठेवलं नाहीये, तर तुम्हाला नामजप करायला काय हरकत आहे? ते नामस्मरण जर आपण मनापासून करत असू तर लक्षात घ्या, तुम्ही प्रत्येक घडी ही सार्थकाची करत आहात. श्री महाराज म्हणतात, प्रत्येक क्षणावरती नामाची मोहर उमटून त्या क्षणाचं सोनं करा. बघा, हे अशा पद्धतीने जर आपण आपलं जीवन जगत असूत तर समर्थ म्हणतात, सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जन आपल्या जीवनात उतरल्याच्या या 3 प्रमुख खुणा आहे की बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.